रस. अगोदर रसाचं सेवन केलं पाहिजे परमार्थाच्या. तो अंगात मुरला पाहिजे, उतरवला पाहिजे, मग जगाला तो देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा त्याचा परिपाक होतो. जसं उदक, अग्नी, धान्य एकत्रित आल्यानंतर त्याचा पाक होतो. एका बिन एक कामाने. सप्ताह ठरला, महाराजाला फोन लावला, भजनी मंडळाला फोन लावला. पुरी सर एक म्हणायचं, महाराज आम्हाला कमीत कमी 500 रुपये रोजाप्रमाणे तरी पैसे द्या. एक म्हणायचा, अहो तिथं काय खरं आहे, सगळ्या बायाच आहे. अहो जिथं बाया आहेत तिथेच कीर्तन आहे, जिथं बाया आहेत तिथेच भागवत आहे, आणि जिथं बाया आहेत त्याच घरातली चूल पेटते. लक्षात ठेवा बरं. बायाच्या हातचा स्वयंपाक गोड, बाया दिसायलाही गोड, आणि बायाचं कीर्तन का ठेवलं म्हणूनही रुसणारे लोक आहेत. तुम्ही काय परमार्थ शिकला? अरे 10 वर्ष ज्ञानेश्वरी आम्ही अंतःकरणात साठवली, भागवताचे संपूर्ण श्लोक आम्ही पाठ केले, आम्हाला परमार्थ शिकवायची तुमची लायकी काय? परमार्थ कशाला म्हणतात? परमार्थ समयाशी सादर व्हावे, हे ज्याला कळलं त्याला परमार्थ म्हणतात. आपलंच गोड आपणच मिरवायचं आणि आपणच शहाणं म्हणायचं, याला संसार म्हणतात. लोकांचं गोड आपण चांगलं म्हणायचं, जगाला चांगलं म्हणायचं, जगाकडे चांगल्या दृष्टीने पाहायचं, आणि आपणही त्याचा आनंद घ्यायचा, याला परमार्थ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. जगात सगळ्याच गोष्टीची असते, पण आपल्या वाचून जगात चालत असते, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि संकल्प सत्य असल्यानंतर या ठिकाणी काहीही शिल्लक राहत नाही. तो भगवान परमात्मा चालवितो. अशा न्यायाने उभा राहिलेला सप्ताह, आणि त्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाची सेवा. काल्याचं कीर्तन कशासाठी करावं लागते? रोजही कीर्तन चालू आहे, रोजच्याही कीर्तनाला कीर्तनच म्हणतात. आज काल्याचं कीर्तन ही वेगळी काय भानगड आहे? मंदिराला काय आहे? पाया आहे, घुमट आहे, छत आहे, पण कळस झाल्याशिवाय मंदिर पूर्ण नाही. तसं वारकरी संप्रदायात कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा कळस अर्थात शेवट, कारण हे सगळं कशासाठी आहे? हे सगळं या जीवदशेतून शिवदशेला जाण्यासाठी आहे. यालाच म्हणतात काला. तुका म्हणे काला, काला झाला म्हणजे जीव आणि शिव एकत्रित आला. होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतर. होईल येणे, काल्याच्या कीर्तनाने सगळा पूर्ण विराम होतो. म्हणून होईल येणे, कळसा आल्यासारखं मंदिराचं काम जसं कळसाला गेल्यानंतर पूर्ण होते, तसं काल्याच्या कीर्तनाने आपल्या 7 दिवसाच्या सप्ताहाची, पारायणाची, भागवताची सांगता होते. कारण त्या सत्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. काला काला म्हणजे सगळं एकत्रित करायचं. जीव
मनुदशा शिवदशा जे काही भेद असतील ते सोगत भेद सजातीय भेद विजातीय भेद देश भेद वस्तू भेद सगळे भेद ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्याला म्हणतात काला. आणि हा काला झाल्याशिवाय आपल्या परमार्थात पूर्ण विराम नाही. म्हणून हे काल्याचं कीर्तन. विठ्ठल काल्याचा कीर्तन म्हणजे केवळ आनंद आहे महाराज. कारण प्रसाद आहे सर्व दुःखाना. प्रसाद हा सर्वांच्या दुःखाचं हरण करतो भगवंताच्या नामचिंतनाचा. 7 दिवसामध्ये आपल्याला जे जमलं नाही ते आपण काल्याचं कीर्तन श्रवण केल्यानंतर 7 दिवसातल्या सगळ्या गोष्टीचा लाभ होतो. म्हणून शहाणे लोक 7 दिवस जरी झालं नाही तरी काल्याला येतात. आणि काल्यालाही जमलं नाही तर कमीत कमी महाप्रसादासाठी तरी आलं पाहिजे. यासाठीच उत्सव आहे. कारण भागवत सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण हे कोणासाठी आहे? हा सत्संग आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. येथे कोणी आपल्याला बोलवावं, इथे आपण जावं नाही. आम्हाला तर कीर्तन करा असतो नाही बोलवलं तरी कीर्तन ऐकायला जातो. कशाच्या साहेब जात नाही. कीर्तनाला बोलवल्यानंतर जातो पण कीर्तन ऐकायला न बोलवताही जातो. ही आमची ताकद आहे. ऐकायचं शिकतो आम्ही या जगतामध्ये. आणि हे या जीवनामध्ये जर घडलं तर परमार्थाचं कुठंतरी पहिल्या वर्गात आपलं नाव पडते. नाही तर आपला बाबू जवळ ठेवला तर त्याने परमार्थ जवळच येत नाही. अहंकार गेला तरच तुका म्हणे नाही देव होता. कमीत कमी देवाजवळ जाण्याचा तर प्रयत्न करावा. आणि हे देवाकडे जाणं का घडत नाही? पहिली गोष्ट आपल्याला काहीच ओळखता येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही खेडी पाडे सगळे आता सोडले. आमच्या घरच्या सगळ्या गायी म्हशी विकल्या आणि उच्च माध्यमिक अति उच्च कोणी MBBS झालं, कोणी MD झालं, कोणी BHMS झालं, कोणी BSc झालं, कोणी MSc झालं. एवढे आम्ही बुद्धिमान लोक. आम्हाला गायीच्या शेणाचा वास सुद्धा जमत नाही. तुम्ही गायी वळायला सांगतात. एवढे तुकाराम महाराज अडाणी राहिलेत का? कळत पण गायी ओळायच्या कशा? अहो हौशी लोक जर असते ना तर त्याला कोणत्याच परिस्थितीत ओळायची अडचण नाही. बघा हळबुर्गेताईच्या घरी गाय आहे का? केदारी गुरूंच्या घरी गाय आहे. हे हिंगोलीत राहतात पण गाय राखतात की नाही? आज भारतीय समुदायाचं वाटुळ झालं महाराज. संपूर्ण शेती आपण संकरित केलेली आहे. रासायनिक खताचा वापर, शेतीसाठी लागणारा औषध रासायनिक, नॅचरलपणा त्यामध्ये आपण ठेवलाच. गोळ्या घेऊन जीवन जगणारा माणूस हळूहळू त्याला औषध सुद्धा पचत नाही. तसं संकरितपणाने आपण जे निर्माण करतो ते हळूहळू या ठिकाणी भूमी ही निष्फळ होईल महाराज. कारण भारतामध्ये शेती हा व्यवसाय असल्या कारणाने इथे अगोदर पशुपालन झालं पाहिजे. म्हणून तुकोबराय सांगतात भूतदया गाई पशुचे पालन पशुचे पालन
आवर्जून तुकोबारांनी आपल्याला गायी पशूंचं पालन करायला सांगितलं. केलंच पाहिजे. ही भारतीय सनातन संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल.